नमस्कार, मी संकेत आवटे. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना तुम्ही फक्त दोन गोष्टी बघता आणि फसता. काय बघता? म्युच्युअल फंडचे फास्ट रिटर्न आणि मॅक्सिमम आपण बघतो त्याचा एक्सपेन्स रेशो. ते पण माहिती असेल तर. एवढंच बघून जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर तुम्ही कधीच म्युच्युअल फंडमधून पैसा कमवू शकणार नाही. हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे ज्या लोकांना म्युच्युअल फंडमध्ये लॉंग टर्ममध्ये वेल्थ जनरेट करायची. एक सिंपल एक्झाम्पल देतो. आता तुम्ही XYZ स्कीम निवडली, मागचे रिटर्न बघितले, अरे वा 20% दिले, 25% दिले, 30% दिले, म्हणून मी इन्व्हेस्ट करतोय आणि लॉंग टर्ममध्ये मी त्याला होल्ड केलं. 10 वर्ष मी होल्ड केलं आणि 10 वर्षांना जर मला 7-8% रिटर्न दिसले तर, 10% रिटर्न दिसले तर समजून जायचं तुम्ही फसलात. 10व्या वर्षी, 8व्या वर्षी, 5व्या वर्षी काय करणार? 5 वर्ष तर वाया गेली ना. मग त्यासाठीच घामाचा, कष्टाचा, मेहनतीचा पैसा आहे आपला, तो कुठे इन्व्हेस्ट करणार का? ऑब्व्हियसली नाही. जर तुम्हाला म्युच्युअल फंडमधून खतरनाक रिटर्न जनरेट करायचे असतील, एक आणि एक रुपया जो तुम्ही कमवलाय कष्ट करून, चोरी करून नाही ना, तर हा कष्टाचा पैसा योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट व्हावा असं जर वाटत असेल तर तुम्हाला 20 मिनिटं इन्व्हेस्ट करावी लागतील. कशासाठी? या फ्री व्हिडिओसाठी. बाकी सगळी कामं सोडून द्या. एक आणि एक गोष्ट यातली फक्त समजून घ्या. एकदा का तुम्हाला हे प्रकरण समजलं की आयुष्यभर तुमचा पैसा रॉकेट सारखा वाढत राहील. फक्त 20 मिनिटं शांतपणे कॉन्सन्ट्रेट करून इकडे देणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी पहिला फ्री आहे, चॅनलला सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनला प्रेस करणं, कारण अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ फ्रीमध्ये तुमच्यासाठी मी बनवत असतो. म्युच्युअल फंड म्हणजे काय? स्क्रीनवर तुम्हाला डेफिनेशन दिसत असेल. ही डेफिनेशन वाचून डोक्याला तुम्ही हात पण लावला असेल, पण मी आहे ना एकदम सिंपल भाषेत सांगतो. म्युच्युअल फंड म्हणजे काय? आपण काही रक्कम गुंतवणार असतो वेगवेगळ्या सिक्युरिटीजमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी. प्रत्येक शब्दाचा अर्थ पुढं आहे, विसरायचं नाही. त्यामुळे जरी डोक्यावरून काही जात असेल तरी घाबरण्याची गरज नाही. शेवटपर्यंत सगळं क्लिअर होणार आहे. सो आपल्याला गुंतवणूक करायची जी अमाऊंट असेल, तुम्हाला गुंतवायची असतील 10,000, यांना गुंतवायचे असतील 20,000, यांना गुंतवायचे असतील 30,000, तर यांना गुंतवायचे असतील 10 लाख आणि 20 लाख, या सगळ्यांची अमाऊंट जमा केली जाते. लेट्स से एसबीआय काय करेल? तुमच्या सगळ्यांचे पैसे जमा करेल. हजारो लाखो लोकांची गुंतवणूक म्युच्युअल फंडमध्ये असते. मग एसबीआय या हजारो लाखो लोकांचे पैसे घेईल. ते कमवलेले पैसे म्हणजेच त्यांच्याकडे आलेले पैसे, उदाहरणार्थ 2,000 कोटी रुपये त्यांच्याकडे आले, हे 2,000 कोटी रुपये ते वेगवेगळ्या शेअर्समध्ये गुंतवतील. समजा त्यांनी 100 शेअर्स निवडले, त्या 100 शेअर्समध्ये त्याची गुंतवणूक झाली. हे 100 शेअर्स जसे वाढतील तसं तुमची इन्व्हेस्टमेंट वाढलेली दिसेल. ही इन्व्हेस्टमेंट जशी डाऊन होईल तसं तुमची इन्व्हेस्टमेंट खाली येताना तुम्हाला पाहायला मिळेल. मग हे पैसे जातात कुणाकडे? सिंपल आहे, एसबीआय कडे. एसबीआय ही एक AMC आहे, ॲसेट मॅनेजमेंट करणारी कंपनी आहे. ॲसेट म्हणजे काय? वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये याची गुंतवणूक करते. तुम्ही दिलेला पैसा मॅनेज करते ही कंपनी आणि वेगवेगळ्या ॲसेटमध्ये गुंतवणूक करते. मग स्टॉकमध्ये करेल, डेटमध्ये करेल, कमोडिटीजमध्ये करेल, म्हणजेच गोल्डमध्ये वगैरे करेल, सिल्वरमध्ये करेल, वेगवेगळे ऑप्शन त्यांच्याकडे असतात. पण तुम्ही ज्या स्कीममध्ये टाकाल त्याच स्कीममध्ये ही गुंतवणूक केली जाते. स्कीम म्हणजे काय? सिंपल आहे. स्कीम म्हणजे घाबरण्याची बिलकुल गरज नाही आहे. आता एसबीआय काय करेल? वेगवेगळ्या स्कीम बनवेल आणि त्या स्कीमचं मॉनिटरिंग कोण करेल? एक फंड मॅनेजर करेल. पहिला जाऊया फंड मॅनेजरकडे. फंड मॅनेजर कोण असतो? ज्याच्याकडे तुम्ही पैसे दिले तो मॅनेज करणारा म्हणजे फंड मॅनेजर असतो. फंड मॅनेजरचं काम काय? वेगवेगळे शेअर्स निवडणं आणि त्या शेअर्समध्ये तुमची गुंतवणूक करणं. समजा आपले 2,000 कोटी रुपये जमा झाले होते. हे 2,000 कोटी रुपये कुठल्या शेअरमध्ये किती लावायचे हे तो ठरवतो. हा रोल असेल फंड मॅनेजरचा. मग सिंपल एक गोष्ट आपल्या डोक्यामध्ये आता फिरायला लागते की हा फंड मॅनेजर मनमानी कारभार करायला लागला तर, हा फंड मॅनेजर त्याला वाटेल तिकडे इन्व्हेस्ट करायला लागला, कसेही पैसे उधळायला लागला, कुठूनही प्रॉफिट कुठूनही लॉस जर बुक करायला लागला तर गडबड होणार ना. याचं डोकंच फिरलं असेल तर आपलं फोलिओ फिरेल, याचे ग्रह फिरले तर आपले ग्रह फिरतील. म्हणजेच डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली हजारो लोकांचे हे 20,000 कोटी, 2,000 कोटी, 50,000 कोटी एका व्यक्तीच्या हातात. जर काही गडबड झाली तर माझ्या पैशाची गडबड होणार. घाबरण्याची बिलकुल गरज नाही. याला स्टेप बाय स्टेप वेगवेगळ्या प्रोसेस असतात, अनेक ठिकाणी फिल्टर्स असतात, अनेक ठिकाणी क्रॉस चेकिंग होतं आणि मग ही सगळी इकोसिस्टम चालत असते. सांगतोय एक आणि एक गोष्ट मी समजावून सांगतोय. मगाशी जो शब्द आपण वापरला होता स्कीम, स्कीम म्हणजे काय? त्या स्कीमला नाव असतं. एसबीआय स्मॉल कॅप फंड, एसबीआय लार्ज कॅप फंड, एसबीआय ब्ल्यू चिप फंड, टाटा ब्ल्यू चिप फंड, टाटा स्मॉल कॅप फंड, टाटा मिड कॅप फंड, टाटा डेट फंड, असे वेगवेगळे त्याला नाव दिले जातात. म्हणजेच एसबीआय कडे गेला त्यांच्या AMCचे वेगवेगळे फंड, टाटांकडे गेला त्यांच्या स्कीमचे वेगवेगळे फंड, असे प्रत्येकाचे वेगवेगळे फंड्स असतात. त्याला स्कीम म्हटलं जातं. आता समजा XYZ स्कीम आहे तर त्या स्कीमचा युनिवर्स फिक्स असतो, त्या स्कीमचा सेक्टर फिक्स असतो, त्या स्कीमसाठी पर्टिक्युलर स्कीमसाठी टर्म्स अँड कंडिशन
फिक्स्ड असतात आणि हे सेबीनं नियम लावलेले आहेत. विचार करा ना, तुम्ही पैसे दिले तो घेऊन गेला, होऊ शकतं ना? पण एवढं सोपं नाही. या सगळ्यावर कंट्रोल सेबीचा असतो, त्यामुळे असं काही होऊ शकत नाही. एक सोपं उदाहरण देतो. जर तुम्ही बँकेमध्ये एफडी केली, एफडी केल्यानंतर आपण ती ठेव ठेवली, ती ठेव ठेवलेली तुम्हाला व्याज देते. व्याज कुठून देते? ते पैसे कर्जाच्या स्वरूपात कोणाला तरी दिले जातात. याने कर्ज घेतलं, तुम्ही पैसे ठेवले, यानं 12% व्याज दिलं, तुम्हाला 8% मिळाले, 4% या बँकेचा फायदा होत असतो. हे सिंपल लॉजिक आहे. पण या घेतलेल्या कर्जदाराने पैसे परतच दिले नाहीत तर, त्याच्या कर्जाची वसुली व्यवस्थित झालीच नाही तर याचा परिणाम आपल्या पैशावर होणार. आपले पैसे त्या बँकेला परत देता येणार नाही, आपण बँकेकडे तगादा लावणार, त्याची प्रॉपर्टी लवकर विकली जाणार नाही, त्याच्यामध्ये लिटिगेशन असू शकतात, तेवढा रेट मला कदाचित मिळणार नाही. अशा अनेक गोष्टींना विचारात घेऊन विजय माल्या जर त्याचा झाला, नीरव मोदी जर त्याचा झाला, ही बँक शटडाऊन व्हायला बिलकुल वेळ लागणार नाही. पण इन दिस केस म्युच्युअल फंडमध्ये काय होतं? तुमचा पैसा 100% सिक्युअर असतो. का? तर तुमच्या पैशाने शेअर्स बाय केलेत, कंपनीचे शेअर्स बाय केल्यामुळे ते कुठे जाऊ शकत नाही. तुमच्या पैशाने गोल्ड बाय केलंय, सिल्वर बाय केलंय आणि ते ऑन पेपर बॉन्डच्या स्वरूपात असतात, ते कुठेही जाऊ शकत नाहीत. सेबीच्या नियमानं ते शेअर्स इतर कोणाच्या नावाने होऊ शकत नाहीत, कारण म्युच्युअल फंड इज अ ट्रस्ट. एका ट्रस्टमध्ये ही गुंतवणूक होते, एका ट्रस्ट थ्रू याचं मॅनेजमेंट होतं. सो कोणी सोम्या गोम्या येऊन हे तुमचे पैसे घेऊ शकत नाही. हे सिंपल आहे. बँक एखाद्या वेळेस बुडले तर पैसे बुडतील, तर म्युच्युअल फंडचे पैसे कधीच बुडू शकणार नाहीत. ही कन्सेप्ट नेहमी डोक्यात लक्षात ठेवायची. A to Z कच्चा चिट्टा खोलतोय मी म्युच्युअल फंडचा, जो आजपर्यंत एवढ्या डीपमध्ये जाऊन तुम्हाला कोणीही सांगितलं नसेल, याची मी गॅरंटी देऊन सांगतोय. पुढे प्रश्न येतो स्कीमचा. स्कीम कुठल्याही शेअर्समध्ये लावेल, उद्या पेनी स्टॉक बाय करेल, उद्या कचरा स्टॉक बाय करेल, 100 रुपयाची कंपनी 1 लाखाला बाय करेल, मग काय करायचं? टेन्शन नको. सिंपल फंड आहे, जो त्या स्कीमचा युनिवर्स आहे, त्याच्या बाहेर याला जाता येत नाही. समजा ब्ल्यू चिप फंड. ब्ल्यू चिप फंड म्हणजे काय? लार्ज कॅप फंड. लार्ज कॅप कंपनीज कशाला म्हटलं जातं? ज्या कंपनीचं मार्केट कॅप 20,000 कोटीपेक्षा जास्त आहे, तीच कंपनी तुम्हाला बाय करायची आहे. जर 20,000 कोटीच्या आतली कंपनी असेल तर बाय करता येत नाही. भलेही त्याला वाटत असेल ही वाढणार आहे, नाही, तो हात सुद्धा लावू शकत नाही. जर समजा मिड कॅप फंड आहे, तर 20,000 कोटी आणि 5,000 कोटीच्या दरम्यान जी कंपनी येते, अगेन रिपीट करतोय, 20,000 कोटी आणि 5,000 कोटीच्या दरम्यान जी कंपनी येते, त्याच कंपनीत त्यानं गुंतवणूक करायची आणि हाच त्याचा युनिवर्स असेल, याच्या बाहेर त्याला जाता येत नाही. अगेन स्मॉल कॅप फंड असेल, 5,000 कोटीच्या आतली जी कंपनी असेल, त्याच कंपनीमध्ये तुम्हाला गुंतवणूक करता येते. पण जर त्याच्यापेक्षा जास्त व्हॅल्युएशन असेल, कंपनीचं मार्केट कॅप असेल, तर बिलकुल इन्व्हेस्ट करता येत नाही. म्हणजेच तुम्हाला बाउंड्रीज आखून दिलेले आहेत. तुम्हाला याच्या बाहेर जायचं नाही, याच्या बाहेर जायचं नाही, याच्यावर जायचं नाही, याच्या खाली जायचं नाही, हे नियम आहेत. मग असं असेल तर डेफिनेटली तुमच्या फंड्सवर कंट्रोल येतात. कदाचित एखादा डेट फंड असेल, सपोज टाटा मनी मार्केट. टाटा मनी मार्केट म्हणजे हा डेट फंड आहे. तुम्हाला तुमचा पैसा डेट फंडातच लावावा लागतो, बॉन्डमध्येच लावावा लागतो, तुम्हाला त्याच्या बाहेर जाता येत नाही. म्हणजे काय? मार्केट 1 लाख पॉईंटनी वर जाऊ दे, नाहीतर 50 लाख पॉईंटनी खाली येऊ दे, तुमच्या फंडावर काही परिणाम होणार नाही. 5-6% रिटर्न तुम्हाला मिळत राहणार. इन शॉर्ट, एफडी केल्यासारखे तुमचे रिटर्न्स तुम्हाला मिळणार. कदाचित गोल्ड फंड असेल, तुमच्या पैशाची गुंतवणूक सोन्यामध्येच होणार. सोनं कुठलं? मुलाचं नाव नाही, गोल्ड. सोन्याचा रेट जसा वाढेल तसा तुमच्या फंडचा रेट वाढेल. सोनं खाली पडलं, तुमचा पैसा खाली पडला. या सिंपल लॉजिकने ते चालतं. बऱ्याच लोकांचं कन्व्हिक्शन असेल की नाही यार, मार्केटवर मला विश्वास नाही, मला डेट फंडावर विश्वास नाही, मला बॉन्डवर विश्वास नाही, मला फक्त सोन्यावर विश्वास आहे. सोनं जसं वाढेल तसं माझा पैसा वाढायला पाहिजे. सिंपल आहे. आपण सोन्याचा म्युच्युअल फंड घेऊ शकतो, म्हणजेच गोल्ड म्युच्युअल फंडची स्कीम निवडू शकतो. जर तुम्हाला वाटलं मला विश्वास फक्त बँकिंग आणि फायनान्सवरच आहे, बँकिंग स्टॉक भारी चालणार, तर मग तुम्ही बँकिंग अँड फायनान्शियलची स्कीम निवडू शकता. फॉर एक्झाम्पल, टाटा बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस हा एक फंड आहे किंवा ही एक स्कीम आहे. या स्कीममध्ये तुम्ही गुंतवणूक करा. आता यामध्ये बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणाऱ्याच कंपन्या असणार, त्याच्या बाहेर फंड मॅनेजरला जाता येत नाही. काही लोकांना वाटेल IT सेक्टरमध्ये आता डिमांड आहे, बाकी सगळं निफ्टी 50 ठीक आहे हो, निफ्टी 50 मध्ये जास्त ग्रोथ दिसणार नाही किंवा इतर सगळ्या सेक्टरमध्ये दिसणार नाही, पण किंग असेल IT सेक्टर. नो डाऊट तुम्ही IT सेक्टर निवडू शकता. मग टाटा डिजिटल सारखी स्कीम आहे. अगेन कुठल्याही प्रकारे हे रिकमेंडेशन आहे, फक्त मी एक्झाम्पल म्हणून स्कीमची नावं घेतोय. अननेसेसरी यातल्या कुठल्याही स्कीममध्ये जाऊन खोळ्यासारखी गुंतवणूक करू नका, अन्यथा फसाल. त्यासाठी जी तुम्हाला मदत लागेल, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, नंबर आहे, एकदा कॉल करून सविस्तर माहिती घेऊ शकता. किंवा सिंपल फंडायचं आहे, लिंक आहे ॲपची, इन्स्टॉल करा, लॉग इन करा, ऑटोमॅटिकली तुम्हाला आमच्याकडून कॉल येईल. त्यानंतर तुम्ही बिनधास्त इन्व्हेस्ट हवं तिथे हवं ते प्रश्न विचारून करू शकता. हा एक सिंपल फंड मी तुम्हाला सांगितला. बॅक टू द पॉइंट,
म्हणजेच काय, आयटी सेक्टरच्या बाहेर फंड मॅनेजरला जाता येणार नाही. आयटी मध्ये टीसीएस असेल, इन्फोसिस असेल, विप्रो असेल, चांगल्या चांगल्या कंपन्या तुम्हाला निवडायच्या आहेत. तांडला असेल, तांडलाचा डिटेल व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे, जाऊन एकदा मराठी संकेतवर बघा. वेगवेगळ्या स्टॉकचे मी डिटेल व्हिडिओ तिकडे बनवत असतो. सो अशा स्टॉक्स मध्येच त्यांना गुंतवणूक करावी लागेल. भले त्याला वाटलं की एचडीएफसी बँक उद्या डबल होणार आहे, त्याला फोन आला वरून की एचडीएफसी डबल होणार आहे, बाय कर, तो टेक्नॉलॉजी स्टॉक्स मध्ये त्याला बाय करू शकत नाही. हे सिंपल लॉजिक आहे. बट याच्या पुढे तुम्हाला वाटलं मला हायब्रिड पाहिजे, मिक्स पाहिजे, वेगवेगळ्या स्कीम एकत्रित पाहिजे, चालू शकतं. आता याला वेगवेगळे ऑप्शन आहेत. उदाहरणार्थ टाटा बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड. आता या पर्टिक्युलर फंडमध्ये जर तुम्ही बघितलं तर लार्ज कॅप जे आहे ते 72% आहे, मिड कॅप 6.39% आहे आणि स्मॉल कॅप 3.57% आहे. म्हणजेच तीनही सेक्टर मिक्स आहेत. असे काही हायब्रिड फंड असतात ज्यामध्ये डेट फंड पण असतो, म्हणजेच डेटसाठी ॲलोकेशन 30% आणि बाकी सगळ्या इक्विटीमध्ये तुम्ही 70% लावा. 30%च्या वर डेट नेता येत नाही किंवा 30%पेक्षा एकदम कमी तुम्हाला डेट करता येत नाही. हे रेशोमध्ये ठरलेलं असतं. कुठल्या ॲसेट क्लासमध्ये किती किती कशी गुंतवणूक करायची हे त्या प्रत्येक स्कीम वाईज ठरतं. आता तुम्हाला हे तर कळालं की स्कीम कोण मॅनेज करतं, फंड मॅनेजर करतो. स्कीम कशी असते, त्याचा युनिव्हर्स कसा असतो याची मला आयडिया आली. पण आता पुढचा प्रश्न माझ्या डोक्यामध्ये हा निर्माण होतो की त्या फंड मॅनेजरचं काय. सिंपल असेल, फंड मॅनेजरकडे सगळे अधिकार नसतात. पहिली गोष्ट, स्टेज वाईज तिकडे रचना केलेली असते. म्हणजे काय, बेसिक एक पहिली टीम असते जी युनिव्हर्समधून स्टॉक सिलेक्ट करते. लेट्स से 500 स्टॉक आहेत. 500 स्टॉक जर त्याच्या टोटल युनिव्हर्समध्ये येत असतील तर त्यातले 200 स्टॉक ही खालची टीम पिक करेल. नंतर फंड मॅनेजर 100 स्टॉक पिक करेल, त्यातले उरलेले 100 स्टॉक बाजूला घेऊन जाईल. त्या 100 स्टॉकवर परत रिस्क मॅनेजमेंटवाल्या टीम सोबत ते चर्चा करतील. यामध्ये काय होतं, मी निवडलेत 100 स्टॉक, पण यातल्या काही स्टॉकमध्ये गडबड सुरू आहे, फ्रॉड सुरू आहे, काही स्टॉकमध्ये फंडामेंटली दम नाही आहे, व्हॉल्यूम नाही आहे, काहीही कारण असू शकतात. रिस्क मॅनेजमेंटवाले सांगतील की यातले 25 स्टॉक तू बाजूला काढ, उरलेल्या 50 स्टॉकमध्ये किंवा 75 स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करू शकतोस. मग परत वरच्या टीम बरोबर, सिनियर मॅनेजमेंट बरोबर त्याचं डिस्कशन होतं. ते स्टॉक फायनलाइज केले जातात आणि त्यामध्ये गुंतवणूक केली जाते. म्हणजे काय, एकदम सेफ आणि परफेक्ट ही गेम चालते. त्यामुळे घाबरण्याची बिलकुल गरज नाही. आता या स्कीम मध्ये 2 पार्ट येतात, एक तर ऍक्टिव्ह स्कीम आणि दुसरी पॅसिव्ह स्कीम. ऍक्टिव्ह स्कीम म्हणजे काय, मगाची जी आपण चर्चा केली की फंड मॅनेजर स्टॉक निवडेल, स्वतःचं डोकं लावेल, त्यांची टीम लावेल, रिसर्च करतील आणि त्यानंतर काही स्टॉक तुमच्यासाठी आमच्यासाठी ते बाय करतील. पण पॅसिव्ह स्कीम हा काय प्रकार आहे, सोप्या भाषेत इंडेक्स फंड. निफ्टी 50च्या इंडेक्स फंडमध्ये मी गुंतवणूक केली. निफ्टी 50 जसा वाढेल तसं माझी स्कीम वाढणार आहे. सिंपल आहे. फंड मॅनेजरनी डोकं लावायचं नाही. त्यात जे जे स्टॉक आहेत ना निफ्टी 50 मध्ये ते फक्त त्याने इथं बाय करायचं, एवढंच काम करायचं, बाकी काही करायची गरज नाही. आज जर निफ्टीने म्हणजेच एनएसईने निर्णय घेतला की रिलायन्सला निफ्टीमधून काढून टाकायचं आणि रिलायन्सच्या ऐवजी छोटासा कुठला तरी स्टॉक तिथं घ्यायचा आहे, काही प्रॉब्लेम नाही. मग हे काय करतील, त्यांच्या स्टॉक लिस्टमधून रिलायन्स सेल करतील आणि जो एनएससीने निवडलेला स्टॉक आहे निफ्टीसाठी तो तिथं ऍड करतील. या बेसिक लॉजिकवर हे चालतात. कदाचित काय होऊ शकतं, अदानींचे काही स्टॉक आहेत, समजा त्याला 3% वेटेज आहे, तर त्याचं वेटेज 2%वर घेऊन येईल. कोण घेऊन येऊ शकतं, एनएससी घेऊन येऊ शकते. मग एनएससीने जर त्याला 2%वर आणलं तर यांचं काम काय आहे, त्याला 2%वर घेऊन येणं. याला म्हणतात पॅसिव्ह फंड. स्वतःचा रिसर्च, स्वतःचं डोकं, स्वतःचं अनालिसिस काही इकडे लावण्याची गरज नाही. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, सिंपल प्रश्न आहे. समजा निफ्टी 50 15% वाढलाय आणि तुमची जी म्युच्युअल फंडची स्कीम आहे ना, जी निफ्टीमध्ये गुंतवणूक करते, तिने 18% रिटर्न दिले. तुम्हाला इथंच व्हिडिओ पॉज करायचा आणि उत्तर द्यायचं आहे. बघूया तुम्ही कितपत समजता म्युच्युअल फंडला. अगेन मी रिपीट करतोय, 15% रिटर्न दिले निफ्टीने, पण तुमच्या म्युच्युअल फंड स्कीमने 18% रिटर्न दिले. ही चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? मला जर विचाराल तर ही वाईट गोष्ट आहे. कारण जर तुमची स्कीम पॅसिव्ह स्कीम आहे आणि ती पॅरलल चालायला पाहिजे कशासोबत, तर सिम्पली माझ्या इंडेक्स सोबत, पण ती चालत नाही. याचा अर्थ 100% फंड मॅनेजर किंवा ती कन्सर्न स्कीम मॅनेज करणारा व्यक्ती गडबड करतोय. त्यामुळे तिथं एक रेड फ्लॅग निर्माण होऊ शकतो. नो डाऊट अप डाऊन थोडंसं मायनर काही पॉईंटमध्ये वर खाली होऊ शकतो, कारण एक्सपेन्स रेशो वगैरे वगैरे या गोष्टी कमी होऊ शकतात. त्यामुळे इंडेक्समध्ये काही पॉईंटची अप डाऊन होऊ शकते कम्पेअर टू आवर पॅसिव्ह फंड. पण जर 3-4%चा 1-2%चा जर डिफरन्स येत असेल तर 100%. कुछ ना कुछ तो गडबड जरूर है. म्युच्युअल फंड कसं वर्क होतं हे तर मला कळालं. ते आपल्यासाठी काम करतात, आपले पैसे वाढवतात, माझे पैसे वाढतात, हे सगळं मला फुकट मिळतंय. हा जर तुमचा गैरसमज असेल तर तो सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे.
सिंपल लक्षात घ्या, या जगामध्ये काही फुकट मिळत नाही, त्यासाठी चार्ज केला जातो. म्हणून इकडे म्युच्युअल फंड कंपनी सुद्धा तुमच्याकडून चार्ज घेतात, ज्याला म्हटलं जातं एक्सपेन्स रेशो. आता तुम्ही म्हणाल माझ्याकडून तरी कधी पैसे घेतले नाहीत. हो, घेतले नाहीत, पण ते तुम्हाला कळाले नाहीत. 100% घेतले जातात. कसे घेतले जातात? आपण जे सगळे पैसे त्यांच्याकडे जमा करतो ना 2000 कोटी, त्यामधला काही फंड ते खर्च करतात. पण अजून एक गोष्ट आहे, मग ते सगळेच खर्च केले तर नाही चालत. सेबीचा रूल आहे की या ठराविक लिमिटच्या बाहेर तुम्ही जाऊ शकत नाही. इकडे बघू शकता, या लिमिटच्या बाहेर त्यांना जाता येत नाही. मॅक्सिमम हे लिमिट आहे त्यांचं, राईट. सो दॅट 1.5%, 2.25%, 2.25% हे यांचा एक्सपेन्स रेशो असतात. तुम्हाला 5% आणि 7% एक्सपेन्स रेशो दिसणार नाहीत, म्हणजे ते चार्जेस एवढ्या मोठ्या प्रमाणात घेणार नाहीत. ॲव्हरेज प्रत्येकाचे जर तुम्ही बघितले ना 1.5-2% दरम्यान, 2.25% दरम्यान असतात. हे झाले एक्सपेन्स रेशो. हे वरून तुम्हाला त्यांना द्यायची गरज नाही, तर ते ऑटोमॅटिकली तुमच्या फंड्समधून मायनस करून देतात आणि तुम्हाला जे रिटर्न दिसतात ना ते ऑलरेडी कट करून मिळालेले रिटर्न असतात. बरं, हे अपडाऊन कसं होतं? तर याला म्हणतात NAV, नेट ॲसेट व्हॅल्यू. ओव्हरऑल तुमचा जो फंड आहे तो कलेक्ट केल्यानंतर एक अमाऊंट ठरवली जाते. आत्ता मार्केट या लेवलला आहे, सो आत्ता हे टोटल कॅल्क्युलेशन. आता NAVचा तुम्हाला फॉर्म्युला पण दिसेल, पण एवढं कॅल्क्युलेशन करत बसण्याची तुम्हाला गरज नाही आहे. सिंपल आहे. NAV 100 आहे ना, आता तुम्ही 100ला बाईंग केलं, मार्केट वाढलं तर हा 101, 102, 103 असा वाढत जातो. परत तो डाऊन होत जातो जर मार्केट पडलं तर. सो NAV नुसार अप डाऊन तुमचा फंड होताना तुम्हाला पाहायला मिळतो. तुमची इन्व्हेस्टेड व्हॅल्यू अप डाऊन होताना तुम्हाला पाहायला मिळते. यानंतर मला कळालं होतं की एक्सपेन्स रेशो हा प्रकार असतो. बरेच लोक फक्त एक्सपेन्स रेशो बघून त्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं की नाही हे ठरवतात. एक सिंपल प्रश्न मी तुम्हाला विचारतो. जर मी तुम्हाला सांगितलं तुम्ही मला 100 रुपये द्या, 100 रुपये मॅनेज करण्यासाठी 1 रुपया मला द्या, मी त्या 100 रुपयांचे 200 रुपये करून देतो. पण दुसरा व्यक्ती म्हणतोय की 100 रुपये मॅनेज करायचे, फक्त मला 50 पैसे द्या, पण मी त्या 100 रुपयांचे 190 रुपये करतो. तर तुम्ही पैसे कोणाला देणार? मला देणार. फक्त अर्धा टक्का तो व्यक्ती कमी घेतोय, पण तुम्हाला 10% रिटर्न कमी देतोय, त्याचं काय? सेम इथं पण तेच होतं. म्युच्युअल फंड स्कीममध्ये फक्त एक्सपेन्स रेशो बघून जर आपण गुंतवणूक करत असू ना, तर सगळ्यात मोठा मूर्खपणा तो ठरेल. कारण अर्धा टक्का एक्सपेन्स रेशो समजा फरक आहे, पण ती स्कीम जर तुम्हाला 2 ते 3%, 5% रिटर्न एक्स्ट्रा देत असेल तर. जर समजा एखादी स्कीम तुमच्याकडून एक्सपेन्स रेशोच्या नावाखाली 1.5% घेते आणि रिटर्न देते 15%, पण दुसरी कंपनी एक्सपेन्स रेशो 2% घेते आणि रिटर्न देते 18%. 3% साहेब मला जास्त मिळत आहेत फॉर दी 0.5% एक्स्ट्रा एक्सपेन्स रेशो. मग मी चूज काय करणार? चांगली स्कीम चूज करणार. 2% एक्सपेन्स रेशो घे बाबा, पण मला रिटर्न बेस्ट दे. मग याचं अनालिसिस करणं गरजेचं आहे. म्हणून अनालिसिस करताना हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट येतो. एक्सपेन्स रेशो फक्त बघून गुंतवणूक करायची नाही. दुसरी गोष्ट मी बघणार फंड मॅनेजर. फंड मॅनेजरला नॉलेज किती आहे, तो कधीपासून मॅनेज करतोय, त्याने आजपर्यंत रिटर्न किती दिलेत. सारखं फंड मॅनेजर बदलतो का? नवीन आलेला फंड मॅनेजर, जुना असलेला फंड मॅनेजर, दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे? दोन्ही आल्यानंतर रेटचा डिफरन्स किती पडतो? मी अशा अनेक स्कीम तुम्हाला सांगू शकतो. XYZ व्यक्ती आजपर्यंत मॅनेज करत होता, 20% रिटर्न चालू होते. जसा फंड मॅनेजर बदलला, रिटर्न ड्रॉप झाले. पण याची जुनी कृपा आहे, त्यामुळे ॲव्हरेज आउट तुम्हाला चांगलं दिसतं. पण नवीन इन्व्हेस्टरची वाट लागलेली आहे. या गोष्टी पण असतात, म्हणून ते बघणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट कदाचित असू शकते की याने 20% दिले, पण नवीन फंड मॅनेजर 25% देईल, तो अजून नेक्स्ट लेवलला त्याला घेऊन जाऊ शकतो. अशाही गोष्टी असतात. सो रिसर्च करताना एकदम डीपला जाऊन हे बघणं गरजेचं आहे, जे की आम्ही तुम्हाला मदत करतोय. आम्ही या सगळ्या गोष्टी आधीच केलेल्या असतात. म्युच्युअल फंड स्कीममध्ये डोळे झाकून कुठेही इन्व्हेस्टमेंट करून चालत नाही. त्याचा एक्सपिरियन्स, त्याने दिलेले रिटर्न, दुसऱ्या कुठल्या स्कीम तो मॅनेज करतो, त्याच कॅटेगरीतल्या दुसऱ्या स्कीम किती रिटर्न देतात, हा त्याच्या कंपॅरिझनमध्ये किती चांगले रिझल्ट देतो, याच्यावर आपण किती विश्वास ठेवू शकतो, दुसऱ्या फंड मॅनेजरचा एक्सपिरियन्स त्याच्याबरोबर त्याला कम्पेअर करणं, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. हां, फंड मॅनेजर एक्सपिरियन्स्ड आहे, पण तो 500 कोटीच मॅनेज करत होता आजपर्यंत. आता अचानक त्याच्याकडे 40,000 कोटी रुपये दिले, घंटा मॅनेज करणार आहे तो? पॉसिबलच नाही आहे. सायकोलॉजीची वाट लागून जाईल त्याच्या. इम्पॉसिबल आहे तो तिथं चांगले रिझल्ट देणं, कारण तेवढा एक्सपिरियन्स नाही. हां, 500 वरून 600 वर गेला, 700 वर गेला, 800 वर गेला, ठीक आहे ना, पण डायरेक्ट 500 वरून 40,000 कोटी, मग गडबड आहे. म्हणून मी फंड मॅनेजर व्यवस्थित बघितला. त्यानंतर मी बघणार पास्ट रिटर्न, मागचे रिटर्न्स किती आहेत. जर मागे रिटर्न चांगले नसतील तर पुढे काय देणार आहे, हा पण प्रश्न येतो ना. बरं, मागचे रिटर्न बघून पुढे चांगले रिटर्न येतील याची गॅरंटी आहे का? तर 100% नाही. लेट्स से कोविडचा सीझन आहे, कोविडमध्ये भयंकर महामारी आली, लोक आजारी पडले, यामुळे काय झालं, लोक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले. म्हणजेच काय, फार्मास्युटिकल कंपन्यांचा फायदा प्रचंड झाला. आता फार्मास्युटिकल कंपन्यांचा फायदा होत असेल याचा अर्थ स्टॉक पण वाढणार. मग हे स्टॉक 1 वर्ष, 1.5 वर्ष, 6 महिने चांगली रॅली देत राहणार. मग या केसमध्ये काय होणार ना,
की जेव्हा त्या लोकांनी बॉटमला इन्व्हेस्टमेंट केली आहे फार्मास्युटिकल सेक्टरमध्ये, चांगला फंड तो ग्रो होतोय, 20%, 30%, 50% रिटर्न दिसतील. पण ते 50% रिटर्न दिसतात म्हणून जर मी आता एंट्री घेतली, सगळा मॅटर शांत झालेला असेल, आता फार्मास्युटिकलमध्ये करेक्शन यायला चालू झालं, तर मला रिटर्न कुठून दिसणार आहेत? मे बी मी लॉसेसमध्ये जाण्याचे चान्सेस जास्त असणार आहेत. सो हे अनालिसिस करता आलं पाहिजे की पास्ट रिटर्न काय आहेत आणि त्या सेक्टरचा परफॉर्मन्स काय आहे. म्हणजे काय, फक्त रिटर्न बघून उपयोग नाही. नो डाऊट बघायला पाहिजे फॉर द मल्टिपल कन्फर्मेशन, त्यानं किती रिटर्न दिले हे समजून घेणं गरजेचं आहे. पण त्याच्या पुढे जाऊन काय समजणं गरजेचं आहे, तर त्याने जे रिटर्न दिलेत ते पुढं कन्सिस्टंटली कंटिन्यू राहू शकतात का, आणि त्यासाठी तुम्हाला त्या सेक्टरचं अनालिसिस करता येणं गरजेचं आहे. पुढचा पॉईंट येतो AUM, ॲसेट अंडर मॅनेजमेंट. कुठल्या स्कीममध्ये किती ॲसेट अवेलेबल आहे, किती हजार कोटी तो फंड मॅनेज करतो, हे पण इम्पॉर्टंट आहे. आणि त्याचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज दोनही गोष्टी आहेत. म्हणजे काय, एखाद्या स्कीममध्ये समजा फक्त 500 कोटी आहेत, 1000 कोटी आहेत, आता तुम्हाला वाटतं अरे बापरे एवढी मोठी अमाऊंट नाही. ती अमाऊंट ॲसेटच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही बघितलं आणि फंड मॅनेजरच्या दृष्टिकोनातून बघितलं तर ती अमाऊंट खूप कमी आहे. कारण 30,000, 40,000, 50,000 कोटीचे फंड्स आहेत. मग ते खूप मोठे हाती आहेत. प्रॉब्लेम काय येतो ना, जेव्हा मार्केटमध्ये गडबड होते, 300-400 कोटी विकणं सोपं आहे, पण 10,000, 20,000, 50,000 कोटी जेव्हा आपण सेल करायला जातो ना, मार्केटमध्ये व्हॉल्यूम मिळत नाही, धपाधप मार्केट कोसळू शकतं. सो छोटे फंड क्विक डिसिजन घेऊ शकतात आणि हवं तसं मुवमेंट दाखवू शकतात. बरं, मोठ्या फंडमध्ये काय असतं, मोठ्या फंडमध्ये इनटेक भरपूर येत असतो, पैसा खूप जास्त येत असतो, योग्य वेळी त्याला हवं तसं आपण मॅनेज करू शकतो. म्युच्युअल फंडमध्ये काय असतं ना, थोडा पैसा हातामध्ये पण असतो, कारण सेबीच्या रूलनुसार सगळा पैसा तुम्ही इन्व्हेस्ट करू शकत नाही, काही पैसा हातामध्ये शिल्लक ठेवायला पाहिजे. जर समजा तुम्ही विड्रॉल लावली, अचानक 1,00,000 लोकांनी विड्रॉल लावली, 1,000 लोकांनी विड्रॉल लावली, 10,000 लोकांनी विड्रॉल लावली, तर ती जी मोठी अमाऊंट असेल, 100 कोटीची अचानक विड्रॉल आली, तर ते देण्यासाठी पैसा यांच्याकडे असायला पाहिजे ना. ते तुम्हाला म्हणू शकत नाही थांबा जरा विकतो मग बघूया चांगल्या लेवलला येऊ दे, असं नाही चालत. तर त्यासाठी एक प्रॉपर टर्म्स आणि कंडिशन सेबीनं घालून दिलेत, मग तो फंड त्यांना वेगळा ठेवावा लागतो. या सगळ्या गोष्टी पण यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. जेव्हा मोठा फंड असतो ना, तेव्हा त्याला मॅनेज करणं किंवा त्यामध्ये ॲग्रेसिव्ह डिसिजन घेणं एवढं सोपं नसतं. तो असं म्हणू शकत नाही की एखादा स्टॉक बाय करूया, क्विक रिटर्न्स घेऊया, बाहेर पडूया, नाही चालत. कारण AUM मोठा आहे, त्यामुळे तो छोट्या स्टॉकमध्ये पण इन्व्हेस्ट करायला 1000 वेळा विचार करेल. कारण ज्यावेळी आपण स्मॉल कॅपमध्ये येतो त्यावेळी स्टॉकचा जर तुम्ही मार्केट कॅप बघितला, 500 कोटी, 300 कोटी, 200 कोटी, 1000 कोटी, 2000 कोटी एवढाच असतो. मग फंडच जर मला 5,000, 10,000, 50,000 कोटी लावायचा आहे आणि त्यातला इझिली एखादा स्टॉक म्हणतात तर 200-400 कोटी ते लावून देतील. मग 200-400 कोटी जर त्या स्टॉकमध्ये टाकले तर तो कुठल्या कुठे जाईल, तिकडे व्हॉल्यूमच तेवढा नसतो, बायर सेलरच तेवढे नसतात. मग त्यामुळे अशा स्टॉकमध्ये लिक्विडिटी नसते. अशा कारणामुळे त्यांना 100 वेळा त्या गोष्टींचा विचार करावा लागतो. म्हणून AUM महत्त्वाचा आहे. आणि त्यानंतरचा सगळ्यात इम्पॉर्टंट जो गोष्ट आपण बघणार आहोत ती म्हणजे स्टॉक्स. त्यांनी कोणते शेअर्स निवडले यावरून सगळ्या गोष्टी कळतात. मी फंड मॅनेजरचा अक्षरशः घाम काढतो, तो वैतागतो माझ्याबरोबर बोलताना. मी प्रश्न विचारून त्याला भांबावून सोडतो, कारण मी माझ्या ग्राहकाचा पैसा तिकडे लावतोय. सो दॅट माझं कर्तव्य आहे की त्याला 1000 प्रश्न विचारणं. तू कुठे इन्व्हेस्ट करतोयस, कसं करतोयस, स्ट्रॅटेजी काय, किती वेळेसाठी, कशासाठी, कधी घेणार, कधी काढणार, या स्टॉकमध्ये का थांबलायस, या स्टॉकला तू का घेतलायस, या स्टॉककडे तुझा व्ह्यू काय आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मी त्याच्याकडनं घेतो. आणि त्यावरनं मला कळतं की याची सायकॉलॉजी काय आहे, याचं लॉजिक काय आहे. हा दुसऱ्या फंड मॅनेजरला कॉपी करून स्टॉक निवडतोय की याच्याकडे काही इनोव्हेशन आहे, की याच्याकडे काही स्ट्रॅटेजी आहे, की यानं काही एक प्रॉपर व्हिजन ठेवून या फंडमध्ये रन करायला याने या स्टॉक्सना सुरुवात केली आहे. या फंड मागे याची कोणती स्ट्रॅटेजी आहे. मग त्यावरून मला कळतं की हा फंड कुठल्या कस्टमरसाठी बेस्ट आहे आणि कोणाला हा फंड सूट होतो. कारण प्रत्येकाची अपेक्षा वेगळी असते. मी रिटायर्ड पर्सन आहे, मला मॉडरेट रिटर्न मिळू देत, मला जास्त ॲग्रेसिव्ह जायचं नाही, मग त्यांच्यासाठी हा XYZ फंड. एखादा व्यक्ती मला म्हणेल सर वय कमी आहे, धुवाधार बॅटिंग झाली पाहिजे, पैशाचा असा पाऊस पडला पाहिजे, तर अशा लोकांसाठी ॲग्रेसिव्ह स्कीम घेतली पाहिजे. सो तुम्हाला तो जॉनर कळायला पाहिजे. तुम्हाला जर मी म्हटलं की तुम्ही आता जेव्हा आपण मॉलमध्ये खरेदीला जातो धोतर घालणार का, नाही, कारण आपली चॉईस वेगळी आहे. जर मी आपल्या आजोबांना म्हटलं तुम्ही धोतर सोडा आणि पॅन्ट शर्ट घाला, नाही म्हणणार ते. सो तसंच आहे म्युच्युअल फंडमध्ये. माझ्या मित्राने, माझ्या मैत्रिणीने, माझ्या भावाने, माझ्या बहिणीने, माझ्या या पाहुण्याने, रिलेटिव्हने हा घेतला म्हणून मी तो घेतला, सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे. तो ज्या साईजची पॅन्ट घालतो तुम्ही का नाही घालतो, तो ज्या साईजची कपडे घालतो तीच तुम्ही घालता का, त्याची जी चॉईस आहे तीच तुमची आहे का, त्याच्याकडे जी कार आहे तीच तुमच्याकडे कार आहे का, नाही. मग म्युच्युअल फंड का तो तुमच्याकडे आहे, तुम्ही तुमचा रिसर्च करा ना. मदत हवी असेल तर आम्ही आहोतच, नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे. बट
तुम्हाला स्वतःचा रिसर्च करणं खूप गरजेचं आहे. मी 100 वेळा लोकांना सांगतोय की कुठल्याही गोष्टीमध्ये डोळे झाकून अंधभक्त बनू नका. कोणीतरी सांगतो म्हणून काही बाय करू नका. या व्हिडिओमध्ये मी एवढं नॉलेज दिलंय ना, हे बघितलं ॲटलिस्ट तुम्ही याला रिव्ह्यू केलं तर खूप काही शिकायला मिळेल. याची एक फॅक्टशीट मिळते, सर्च करा गुगलला. SBI फॅक्टशीट, टाटा फॅक्टशीट, ICICI फॅक्टशीट, प्रत्येकाच्या फॅक्टशीट मिळतात. आणि हा जो डेटा मी तुम्हाला बघायला सांगतोय, स्टॉक कुठले आहेत, कंपनीमध्ये AUM किती आहे, ॲसेट कसे कसे यांनी डायव्हर्सिफाय केलेत, एक्सपेन्स रेशो काय आहे, पास्ट रिझल्ट काय आहेत, सगळं त्यामध्ये असतं. म्हणून मी स्टॉक्स पण बघणार. जर स्टॉकच कचरा असतील, तुमची म्युच्युअल फंड काय घंटा परफॉर्म करणार आहे? पॉसिबलच नाही आहे. मी कचरा स्टॉक बाय करून ठेवले, पुढे त्याची ग्रोथ कशी होणार? किंवा मी एकदम मोठे हत्ती त्यामध्ये सगळे बाय करून ठेवले आणि मला रिटर्नची अपेक्षा 20% 25%. अरे दादा कसे जाणार? पॉसिबल नाही आहे. मोठे हाती बाय करून ठेवलेत याचा अर्थ मॉडरेट रिटर्न. निफ्टीचा परफॉर्मन्स काय सांगतो? 15% रिटर्न देतो. मग त्याचप्रमाणे तो सुद्धा तुम्हाला 15% रिटर्न देईल. अननेसेसरी तुम्ही त्याच्याकडून 40 आणि 50% 30%ची अपेक्षा ठेवू शकत नाही. सो FD पेक्षा तर बेटर रिझल्ट देणार हे तर नक्की आहे. त्यामुळे एवढं मला माहिती पाहिजे की स्टॉक कुठले चांगले आहेत. अनालिसिस करता येत नसेल स्टॉकचं तर मग ते सगळं बघून काही उपयोग नाही आहे. तर ब्रॉडर लेवलला हे तुम्हाला कळायला पाहिजे की स्टॉक कोणते आहेत. स्टॉकला बघितल्यानंतर मला म्युच्युअल फंड स्कीममध्ये मी बाकीचं काय बोलत नाही. तुझा एक्सपेन्स रेशो काय नाही काय नाही, तू 10 पैसे एक्स्ट्रा घे चल, पण स्टॉक खतरनाक पाहिजेत. इकडे मला 5% एक्स्ट्रा मिळवून दे ना. मला जर तू मिळवून देत असेल आणि तो एक 4 पैसे एक्स्ट्रा मिळवत असेल, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण स्टॉक पण कचरा आणि एक्सपेन्स रेशो पण भयंकर. राम राम, लांब राहा माझ्यापासून, जवळ बिलकुल येऊ नको. हे तुम्हाला समजायला पाहिजे. आणि एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची, SBI, HDFC, ICICI, टाटा, कुठल्याही कंपनीचं नाव घ्या, त्या सगळ्या कंपन्यांचे सगळे स्कीम, सगळे फंड भारी आहेत असं बिलकुल नाही. बोटावर मोजण्या इतक्याच प्रत्येकाच्या स्कीम चांगल्या आहेत, बाकीच्या स्कीम अशाच आहेत. आता याचा अर्थ काय सांगतो. मिड कॅपमध्ये कुठला तरी वेगळाच फंड टॉपला आहे, वेगळीच कंपनी टॉपला आहे. स्मॉल कॅपमध्ये एक वेगळीच कंपनी टॉपला दिसेल. लार्ज कॅपमध्ये तिसरीच कंपनी वेगळीच मोठी दिसेल. ELSS मॅनेज करणारी चौथीच कुठली तर कंपनी भारी आहे. म्हणजे काय, ज्याच्याकडे फंड मॅनेजर आणि त्याची इकोसिस्टम भारी आहे ना, त्याच कंपनीची ती गोष्ट चांगली चालते. बरं, यात असं नाही आहे की एक फंड मॅनेजर भारी आहे म्हणून तो सगळ्या स्कीम त्या कंपनीच्या मॅनेज करतोय, असं पण नसतं. तो एकच ती स्कीम पर्टिक्युलरली मॅनेज करतोय, त्याची एक्सपर्टीज त्या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये आहे म्हणून त्याची ग्रोथ होते. समजलं तुम्हाला? म्हणून मला स्टॉक बघणं गरजेचं आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट, टर्नओव्हर. टर्नओव्हर म्हणजे काय? तुम्ही म्हणाल पैशाचा टर्नओव्हर, असं नसतं. टर्नओव्हर म्हणजे जे स्टॉक्स तुम्ही बाय करता ते परत कधी सेल करता हे टर्नओव्हरवरून कळतं. मग त्यामध्ये 30%, 40%, 15%, 50%, 100%. आता उदाहरण देतो 100%चं. 100% टर्नओव्हर म्हणजे सिंपल अर्थ याचा हा होतो की त्याने 100% सगळेच स्टॉक या वर्षांमध्ये विकले. मग तुम्ही म्हणाल विकल्यावर उरलं काय? तसं नसतं. विकलेले स्टॉक तो परत बाय करेल दुसरे कुठले तरी. समजा HDFC विकेल, ICICI बाय करेल, SBI बाय करेल. म्हणजेच बाईंग सेलिंग त्याचं जास्त होतं. याला म्हणतात टेक्निकल भाषेमध्ये चर्निंग. चर्निंग जेवढं जास्त तेवढं रिस्की, असं एक मानणारा वर्ग आहे. आणि चर्निंग जेवढं जास्त तेवढे रिटर्न जास्त, असं एक मानणारा वर्ग आहे. म्हणजे काय, तो स्विंग करत असेल आणि चांगले रिटर्न मिळवत असेल. काही लोकांना वाटतं तो चर्निंग करून अननेसेसरी टाइमपास करतोय, लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट नाही आहे त्याची, चांगली रॅली तो कॅच करत नाही, उगाचच बाईंग सेलिंग करत बसतो, यामुळे लॉसेस होणार. दोनही दृष्टीने तुम्हाला विचार करायला पाहिजे. काही फंड्स असे आहेत जे 100, 150, 200, 300, 400% किंवा त्याच्यापेक्षाही थोडंसं जास्त टर्नओव्हर करतात. म्हणजे विचार करा, वर्षातनं 4 वेळा ते स्टॉक बाय सेल करतात एकच अमाऊंटचा. जोक नाही आहे, ह्यूज आहे हे. बट तरी सुद्धा यामध्ये वेगवेगळा परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळेल. समजा सेम कॅटेगरी, इकडे टर्नओव्हर आहे 300%चा आणि इकडे टर्नओव्हर आहे फक्त 30%चा, पण कदाचित याचे रिटर्न खूप जास्त असतील आणि याचे कमी असतील. दुसरा सेम फंड आपण जर घेतला, याचा टर्नओव्हर आहे 350चा आणि याचा आहे 50%चा, पण याचे रिटर्न कदाचित जास्त असू शकतात. हे व्हेरी का करतं? कारण त्यानं व्यवस्थित रॅली कॅच केली म्हणून त्याला चांगले रिटर्न मिळाले. इकडे टर्नओव्हर जास्त असून सुद्धा त्यानं चुकीचे डिसिजन्स घेतले, स्टॉप लॉसेस जास्त घेतले, या कारणाने याचे रिटर्न कमी असू शकतात. चर्निंग जास्त झाल्यामुळे काय होतं, त्याला चार्जेस जास्त द्यावे लागतात. बाईंग सेलिंग, सेबीचे चार्जेस वगैरे वगैरे तुम्हाला माहितीच आहे. आपल्याला डीमॅटमध्ये तुम्ही बाईंग सेलिंग करताच, सो तेच चार्जेस यांना पण द्यावे लागतात. मग कदाचित जास्त चर्निंग केल्यामुळे जास्त चार्जेस जातात. 30%ला आयडियल रेशो याचा मानला जातो. 30% म्हणजे ठीकठाक आहे, लोअर लेवलला आहे. मग 30-40 वगैरे ठीक आहे, पण 200, 100, 80, 90 हे जास्त होतं. मग या केसमध्ये अगेन आपलं स्किल मॅटर करतं. याबरोबर बाकीचे पॅरामीटर बघायचे. जर तुम्हाला 400% चर्निंग करतोय, करू दे, पण मला रिटर्न 30% देतोय, बेस्ट आहे ना. मग मला काय देणं घेणं आहे, तू किती चर्निंग कर.
या गोष्टी पण इम्पॉर्टंट आहेत. सो अनालिसिस करताना फक्त एक गोष्ट बघून उपयोग नाही, 100 गोष्टी 1 बाय 1 आपल्याला बघाव्या लागतात आणि मग मी ठरवणार माझ्यासाठी काय बेस्ट आहे. सो हे सगळे पॅरामीटर्स आहेत. जर तुम्हाला हे पटले असतील, आवडले असतील, तर एकदा व्यवस्थित या गोष्टी बघा. तुम्हाला आमची जी मदत लागेल त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे. मॅक्सिमम लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायची जबाबदारी तुमची, कारण अर्धा पाऊण तास आम्ही मेहनत घेतोय. तर मला अपेक्षा हीच असते की आमच्या कष्टाचं फळ व्हावं आणि तुम्ही मॅक्सिमम लोकांना हे पाठवून त्यांच्या सुद्धा पोर्टफोलिओमध्ये ग्रोथ व्हावी. सो व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.